नमस्कार. आजचा दिवस माझा. आपलं म्हणणं कायम आहे, ज्या देशामध्ये संस्कार किंवा शिकवण याचा आचरणाशी कुठलाही संबंध येत नाही. म्हणजे असं आहे ना, बुद्धी, कान, डोळे आणि हात यांचा परस्पर कुठलाही संबंध न ठेवता काम करणारे लोक ज्या देशात आहे, म्हणून आपण काय म्हणतो, 100 कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र. आता काही गोष्टी अशा आहेत ना, ज्या आपण रिपीट कराव्याच लागणार आहे. कारण हे जोवर वारंवार तुमच्या मनावर जाणार नाही ना, तोपर्यंत कुठलाच फरक होणार नाहीये. आता पहा ना, आपलं दुसरं वाक्य काय आहे? कर खोटं, बन मोठं. याच्याशीच आधारित आहे आजचा पण विषय. तिसरं काय आहे? या देशामध्ये जर तुम्हाला सुखाने जगायचं असेल, तर तुम्ही एक ब्रीद वाक्य वापरलं पाहिजे. ते म्हणजे दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही आणि स्वतःचं खोटं सोडायचं नाही. आता क्षण क्षण परीक्षणमध्ये आज आपण काय पाहणार आहे? आपण पाहणार आहे, या देशामध्ये सर्वात जास्त नावलौकिक मिळालेला एक ग्रंथ आहे, तो म्हणजे भगवद्गीता. सर्वात जास्त पूजला जाणारा देव आहे, तो आहे भगवान श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाने जे गीतेत सांगितलं आहे ते सगळीकडे प्रचलित झालं पाहिजे. पण आम्ही फक्त गीता गीता श्रीकृष्ण करतो. यामध्ये त्याने काय सांगितलंय हे आचरणात आणणं, हे तर कुठे लिहिलंच नाहीये. हे तर समजतच नाही. जसं कृष्णाने काय सांगितलं आहे की कण कण मध्ये मी बसलेला आहे. त्याने हे पण सांगितलंय, जे घडतं आहे, जे घडणार आहे, हे सगळं विधिलिखित आहे. हे मी सांगतोय, हे मीच ठरवलंय. तुम्ही काय करणार, कोण कोणाकडे जाणार येणार, कोण जन्म कधी घेणार, कोण कधी मरणार, हे सगळं लिहिलेलं आहे आणि हे सगळं मी ठरवतोय. तुझ्या हातात काही नाही आहे. बरोबर आहे की नाही? आता क्षण क्षण परीक्षणमध्ये आपण काय पाहणार आहे की आपल्या सर्वांमध्ये एक इगो आहे. इगो म्हणजे मी केलं. आता तुम्ही पाहता ना, पंत, मी अमुक केलं, ढमुक केलं, ढमुक केलं, इकडे उद्घाटन भूमिपूजन, उद्घाटन भूमिपूजन, उद्घाटन भूमिपूजन, एवढंच चालू असतं. हा जो इगो आहे की नाही, हा पूर्ण 100 कोटींच्या तळागाळापर्यंत गेलेला आहे. त्यांना माहितीच नाही आहे की अरे, गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की हा करता करविता रचयिता सर्व सृष्टीचा पालन करता हरता तो वर बसलेला आहे. तो ते सगळं करवतोय. हा ठीक आहे, तो तुझ्या हाताने करवतोय, कधी त्याच्या हाताने करवलं. सगळ्यांना यायचंय आणि जायचंही आहे. आणि तुमचे जे पाप पुण्याचे फळ आहे की नाही, त्यानुसार आहे. नाही तर तुम्हाला एवढी मरमर मेहनत कशाला करावी लागली असती हो? तुम्ही पण बच्चांच्या घरी पैदा झाले असते. अभिषेकच्या जागी तुम्ही आले असते. ऐश्वर्याने तुमच्या गळ्यात माळ टाकली असती. पण त्याने तिथे पण खोस ठेवली. एवढं सगळं होतं, सिनेमात चालत नाही. परमेश्वर काही साधा सोपा नाही आहे. हा, तुम्हाला समजला नाही आहे. आणि ते तर काय 1200 वर्षापूर्वी कोणी सांगितलं आणि 750 वर्षापूर्वी कोणी सांगितलं, पण ते आम्ही आमच्या बुद्धीत टाकू तर परमेश्वर संपतो. आणि बुद्धीत टाकायला आहे ना, मी माझ्या घरातल्या बऱ्याच व्यक्तींना म्हणतो, अरे तुम्ही बंद बरणीचे झाकणा, ते झाकण उघडा, त्यातलं पहिले काहीतरी काढा, मग हे त्याच्यात जाईल. तसं आम्ही हा जो EGO नावाची गोष्ट आमच्या बुद्धीमध्ये इतकी भरलेली आहे की सांगता म्हणजे विचारता सोय नाही. आता आजचा विषय आपण जसं आहे ना, हळूहळू येणारे गोष्टी रूपांकडे. तर या EGO वर मी एक गोष्ट सांगतो, म्हणजे माझ्यामुळे हे घडतंय, हे असं अनेकांना वाटतं की मी तुला पोचतोय, मी तुला घर बसल्या काही देतोय. त्याच्या मागे काय आहे हे सांगतो. एक किनी गाव होतं, साधारण खेड असं. तिथे गावामध्ये रोज एक रेल्वे येत होती. रेल्वे स्टेशन होतं. स्वाभाविक आहे, जिथे रेल्वे स्टेशन असतं तिथे शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस असं सगळं असतं. तसं त्याही गावात होतं. आणि बरोबर 10-10:30च्या सुमारास त्या गावाला रोज एक सकाळी रेल्वे येत होती. त्यातनं काही लोक यायचे, काही लोक जायचे. आणि त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक स्वीट मार्ट होतं. चांगला बनवायचा तो. म्हणजे खारे बिरे, कचोरी, समोसा अशा सगळ्या वस्तू बनवायच्या, स्वीट पण बनवायचा. आणि मग काय व्हायचं, स्वाभाविकच ती रेल्वे आली की तिथे गर्दी जमायची. कारण शाळा, कॉलेजेस, ऑफिसेसची लोक बिकायचे आणि ते हॉटेल गच्च भरायचं. आणि रोज असंच व्हायचं. कधी कधी असं पण व्हायचं की गाडी यायची, त्या दिवशी गर्दीच नसायची. असं पण व्हायचं. पण काय होतं, त्या हॉटेलच्या समोर एक भिकारी बसलेला असायचा. तो काय करायचा, जेव्हा गाडी आली आणि या हॉटेलची गर्दी जमा झाली की या गर्दीचा तो संधी साधून फायदा घ्यायचा. आणि फायदा घेऊन तो त्या गर्दीत घुसायचा आणि नाश्ता करून बिना पैसे देता निघून जायचा. कारण तो शेवटी गरीब भिकारी, त्याच्याजवळ पैसे नव्हते, तो निघून जायचा. आता तुमच्यासारखाच एक सज्जन तिथे आला. तो पण रोज नाश्ता करायचा, पैसे द्यायचा, जायचा. त्याने हे 2, 4, 5, 7 वेळा पाहिलं की अरे साला, हा भिकारी आहे, हा इथे गुपचाप मध्ये घुसतो, नाश्ता करतो, बिना पैसे देता निघून जातो. त्याला वाटलं की आता मी या मालकाला सांगतो, उद्या याला रंगे हातच पकडतो. बरोबर तो ठरवतो. ठरल्या वेळेला गाडी येते. गाडी आल्यावर ते बरोबर हे येतं. आणि जसं असं झालं, तो त्या भिकाऱ्याला पाहतो. जसं त्याने खाल्लं बिना पैसे देता जात असतो, हा तो सज्जन गृहस्थ त्याला पकडतो आणि मालकाकडे नेतो. म्हणे, मालक मालक हे पहा म्हणे, हा एक व्यक्ती आहे म्हणे, रोज मी पाहतो म्हणे, हा तुमच्याकडे येतो, फुकटचं खातो आणि चालला जातो म्हणे, हा फुकटचंद आहे म्हणे. मालकाला खूप बोलतो तो, म्हणजे सज्जन गृहस्थ, की असं तसं हे ते. तो म्हणतो सोडा म्हणतो त्याचा हात, जाऊ दे म्हणे त्याला, जाऊ दे. तो म्हणे अरे याने पैसे नाही दिले. मालक म्हणतो अरे जाऊ दे, मी सांगतो जाऊ दे, माझे पैसे गेले.
तो त्या भिकाऱ्याला जाऊ देतो. मग त्याला म्हणतो थांबा. मग 5-10 मिनिटांनी जेव्हा गर्दी कमी होते तेव्हा तो मालकाला म्हणतो की का हो, मी तर म्हणे एवढं चांगलं काम केलं, मी त्याला पकडून दिलं, रोज म्हणे हा फुकटचं खातो. तर तो म्हणतो, अरे सज्जन गृहस्था, थोडंसं थांब म्हणे, मी काय सांगतो ऐक. मला पण माहिती आहे म्हणे की तो भिकारी आहे, तो समोर बसतो, पण म्हणे जेव्हा मी पाहिलं ज्या दिवशी तो भिकारी नसतो त्या दिवशी माझ्या हॉटेलला गर्दीच नाही होत म्हणे, पण ज्या दिवशी तो भिकारी असतो त्या दिवशी माझ्या हॉटेलला गर्दी होते. मग तो म्हणतो असं का? म्हणे असं याच्यासाठी आहे, तो तिथे दिवसभर बसून हे विचार करतो की या हॉटेलला गर्दी आली पाहिजे, लोक खूप आले पाहिजे, म्हणजे त्या गर्दीचा संधी साधून मी एक प्लेट तिथे काहीतरी खाऊन गेल. तर त्याच्या पोट भरण्यासाठी करतो म्हणे तो. पण त्याच्या या प्रखर इच्छाशक्तीने, त्याच्या त्या ध्यान धारणेने, कारण प्रार्थनेतच शक्ती आहे, नाही तर तुम्ही कशाला रोज मंदिरात गेले असते हो, माळ जपली असती, हे केलं असतं. त्याच्या त्या प्रार्थनेमुळे म्हणे मला माझ्या हॉटेलमध्ये आडमाप गर्दी येते, 100 लोक खातात, त्यात 1-2 लोक तसेच जातात, कोणचा फरक पडला. पण त्याच्या प्रार्थनेमध्ये जी शक्ती आहे, तो तिथे बसून म्हणे हाच विचार करतो की या हॉटेलला खूप गर्दी झाली पाहिजे आणि त्या गर्दीचा फायदा मला झाला पाहिजे. शेवटी परमेश्वराने हेच सांगितलंय, नाण्याला 2 बाजू आहे, कुठे स्वार्थ आहे तर कुठे परमार्थ आहे. आणि तुम्ही तुमचं कार्य करत राहा, फळाची चिंता नका करू हो. तुम्ही जर कोणाला काही दिलं आहे तर तुम्हाला पण निश्चितच मिळणार आहे, त्याची अहम बाळगू नका. तुम्ही कोणाला घर बसल्या देताय किंवा तुम्ही कोणासाठी काही करताय, हे तर त्याने, सृष्टीच्या रचयित्याने ठरवून दिलेलं आहे. असो. जय श्रीकृष्ण. भारत माता की जय.